राजकारणात कधी कोणाचा डाव पलटेल, कधी कोणाचे दिवस बदलतील सांगता यायचं नाही। हे परफेक्ट लागू होतं पार्थ पवारांना, सुनेत्रा पवार आणि शरद पवारांना सुद्धा। मी असं म्हणण्याचं कारण काय? 8/2019च्या त्या घडामोडी जेव्हा पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबियातला राजकीय सत्ता संघर्ष समोर आला होता, त्यावेळी पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत। ते निवडणूक लढवणार का या प्रश्नावर शरद पवार यांनी सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असं उत्तर दिलं होतं। त्याच वेळी पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं, पण अजित पवारांना मुलाला पुढे करायचं होतं आणि त्यातही पार्थ पवार यांचं लॉन्चिंग शरद पवारांच्याच उपस्थितीत झालं पाहिजे असाही विचार होता। पण शरद पवारांनी आमच्या कुटुंबातून नवीन कुणी लोकसभा लढवणार नाही असं स्पष्टपणे जाहीर केलं। त्यांनी पार्थला उमेदवारी नाकारली होती, तरीही पार्थचं नाव पुढे आलं। मग शेवटी शरद पवारांना पार्थला उमेदवारी द्यावी लागली होती। एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतलाय असं तेव्हा शरद पवारांनी जाहीर केलं होतं। तेव्हा पार्थ यांना उमेदवारी मिळाल्यानं आई म्हणून आनंद झाला। त्याला ज्याची आवड होती ते काम करायचं होतं तेच मिळालं अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली होती। शिवाय पार्थ आज ना उद्या राजकारणात हवेत, त्यांना तिकीट मिळावं अशी इच्छा देखील सुनेत्रा पवारांची होती। त्यावरून कौटुंबिक मतभेदही झालेले अशी कुजबुजही तेव्हा झाली होती। तेव्हा मावळमधून पार्थ पवारांनी निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला। त्या पराभवानंतर पार्थ यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीये। पवार कुटुंबातील रोहित प्रमाणेच पार्थ पवार देखील राजकारणासाठी महत्त्वाकांक्षी असल्याचं वेळोवेळी दिसून आलं, पण शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या प्रचारात फार जोर लावलेला त्यावेळेस दिसला नव्हता। या उलट रोहितला कर्जत जामखेडमध्ये पाठवून शरद पवारांनी साताऱ्यासारखी वादळी सभा कर्जत जामखेडमध्ये घेतली होती। यामुळे या दोघांना पुढे आणण्यात शरद पवार रोहित आणि पार्थमध्ये फरक करतायत का अशा प्रकारच्या चर्चाही माध्यमांमध्ये झालेल्या। त्यात तेव्हा भर पडली जेव्हा महाविकास आघाडीच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण गाजलं। या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी त्यावेळेस केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत असं शरद पवार यांनी ऑगस्ट 2020 मध्ये स्पष्ट शब्दात विधान केलं होतं। जाहीररित्या हा पार्थ पवार यांचा अपमान होता। ते कसे विसरतील? आपल्या मुलाचा असा जाहीर अपमान सुनेत्रा पवारांच्या जिव्हारी लागला नसेल कशावरून? पवार कुटुंबात, त्यातही अजित पवार यांच्या कुटुंबात आणि इतर पवारांमध्ये मतभेदाला सुरुवात 2019च्या लोकसभा निवडणुकीपासूनच झाल्याचं दिसून येत आहे। 2023 मध्ये तर अजित पवार बाहेर पडले, राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह त्यांच्या ताब्यात गेलं, मग दोन्ही कुटुंबातील संघर्ष आणखीनच वाढला। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केलं, तेव्हा शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक असतो असं ते म्हणाले होते। त्यामुळे सुनेत्रा पवार यांना हे ऐकताच रडू कोसळलं होतं। रुमालाने डोळ्यातील अश्रू पुसत त्यांनी काही बोलायचं आहे पण बोलणार नाही अशी भूमिका घेऊन शरद पवारांवर उलट टीका करणं टाळलं आणि सासऱ्यांचा मान राखला। पण 37 वर्षांचा संसार करूनही, कुटुंबाचा भाग असूनही शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरचं ठरवलं। हे सून असलेल्या सुनेत्रा पवार नक्कीच विसरल्या नसतील। म्हणूनच सुनेत्रा पवारांचा तडकाफडकी मुंबई दौरा, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी या घडामोडी इतक्या वेगाने घडल्या की शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मला शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही असं सांगितलं। त्यांची अनभिज्ञता म्हणजेच त्यांचा राग स्पष्ट दिसत होता। आमच्या कुटुंबातील कोणीही या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही असं सांगत त्यांनी या निर्णयाशी आपला संबंध तोडून टाकला। कारण निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा वहिनी शरद पवारांशी चर्चा करतील अशी अपेक्षा पवारांना असावी। विलीनीकरण होईल, शरद पवार पुन्हा एकदा सर्व सूत्रे आपल्या हाती घेतील आणि सुप्रिया सुळे यांची केंद्रात वर्णी लागेल। कुटुंब एकत्र आलं तर पक्षाची कमान सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांच्याकडे गेली असती, पण सुनेत्रा पवारांनी तसं न करता सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या शपथविधीने केवळ सत्तेचं समीकरण बदललं नाही तर शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या प्रयत्नांना सुनेत्रा पवारांनी मोठा धक्का दिलाय।
यामुळे शरद पवारांनी बांधलेल्या सगळ्या शक्यता मोडीत निघाल्यात। जाता जाता आणखी एक गणित सुनेत्रा पवारांनी बिघडवलंय। आता शरद पवारांची येणाऱ्या 2 एप्रिलला राज्यसभेची टर्म संपत असून ते पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं। खरं तर त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्या इतकं संख्याबळही त्यांच्या पक्षाकडे उरलेलं नाहीये। विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे केवळ 10 आमदार आहेत, पण तेच शरद पवारांचे नातू पार्थ पवार मात्र अगदी सहज राज्यसभेवर जाण्याच्या स्थितीत सध्या दिसत आहेत। ज्या शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार खासदार केले, आज पवारांना स्वतःला राज्यसभेत पोहोचणं कठीण होऊन बसलंय। पण दुसरीकडे कधी काळी इमॅच्युअर ठरवले गेलेले पार्थ पवार मात्र आता संसदेच्या वरच्या सभागृहात जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत। राजकारणात नशिबाचा डाव कधी कसा फिरेल सांगता येत नाही। काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका।